महायुतीमध्ये आपल्या नगराध्यक्ष पदासह जवळजवळ सर्वच पॅनल आपला आलाय 3 अपक्ष वगळता, तर आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वात प्रथम मी शिर्डीच्या तमाम मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो। साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती। 25 वर्ष नगरपंचायतची सत्ता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या ताब्यात जनतेने दिली। कायम निवडणूक ही घासून राहायची, कधी 10 नगरसेवक, कधी 11 नगरसेवक, पण साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने, आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि या मतदारसंघाचे आमचे नेते, भाग्यविधाते, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे 23 पैकी 20 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आले आणि आमचा नगराध्यक्ष जो अतिशय सर्वसामान्य होता, अशा सर्वसामान्य महिलेला 5,500-6 हजाराच्या फरकाने मताधिक्याने शिर्डीच्या जनतेने निवडून दिलं। जो विश्वास या प्रचारामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचवला, जे कामं आम्ही केले, मला कुठेतरी असं वाटतं की ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये कामाची पावती मिळाल्यासारखं वाटतं। आपण महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत भूमिका घेतली, आपण स्वच्छतेबाबतीत भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळं चर्चा भरपूर झाल्या। मतदान झाल्यानंतर जसं मी परवा पण भाषणामध्ये बोललो की चर्चा करणारे दुसरे कोणीच नव्हते, चर्चा करणारे हे आमचेच लोक होते। पण गोरगरीब जनता ही सदैव विखे पाटील परिवाराच्या पाठीशी उभी राहिली आणि आज भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नातून, सगळ्या संघटनेच्या प्रयत्नातून, प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून, नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे महत्वाचे नसतात, ज्यांच्यामुळे ते नगराध्यक्ष नगरसेवक होतात ते कार्यकर्ते महत्वाचे असतात आणि हा विजय मी त्यांना समर्पित करतो। जे 3 अपक्ष जे निवडून आलेले आहे तेही आपल्याच विचाराचे कार्यकर्ते आहेत, कुठल्याही पक्षाचे नाहीत, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? पहिला मुद्दा असा की अपक्षाची आवश्यकता आम्हाला कुठे दिसत नाही। 20 नगरसेवक ऑलरेडी माझ्याकडे आहेत, त्यांनाच बॅलन्स करता करता मला 5 वर्ष जातील। त्यामुळे आता जे 3 अपक्ष आले त्यांना शुभेच्छा आहेत। जे दुर्दैवाने आमचे उमेदवार पडले महायुतीचे, त्याच्यामध्ये सुजित एक होता, योगेश गोंदकर एक अतिशय तरुण मुलगा जो भारतीय जनता पार्टीचा अगोदरपासून संघटनेमध्ये होता तो पडला आणि विजू जगताप आमच्या अनिताताई होत्या, त्यांचा देखील पराभव झाला। तर निश्चित त्यांचा पराभव हा वेदनादायी आहे। त्यांच्या पराभवाला त्यांनी केलेले कामं आणि त्यांचा पराभव हे जुळून येत नसेल, आता जनता जनार्दनाचा निर्णय होता। सगळे अपक्ष जे निवडून आले त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि मी त्यांना विश्वास व्यक्त करतो की जरी ते आमच्या महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात निवडून आले असतील तरी सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये विकास निधी आम्ही कमी पडू देणार नाही, कारण की शिर्डी हा एक परिवार आहे आणि सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला घेऊन आम्ही काम करतो आणि त्याच्या कामाची पावती आज शिर्डी मतदारसंघ स्थापन झाल्यापासून राहता असेल, शिर्डी असेल, एवढं मताधिक्य आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही, जे आज जनतेने प्रेम दिलं। आणि ही जबाबदारी आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये शिर्डी साफ करण्याचा जो संकल्प होता, मी तुम्हाला शब्द देतो, राहता आणि शिर्डी गुन्हेगार मुक्त केल्याशिवाय सुजय विखे थांबणार नाही आणि त्याची सुरुवात आमच्या नगराध्यक्षापासून आम्ही उद्या करणार आहोत। राहता नगर परिषदेमध्ये भूतन भविष्य 20 पैकी 19 नगरसेवक हे महायुतीचे आले। त्यानंतर आमचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर जवळपास 13,000 मताच्या बेरजेमध्ये 4,800 मताधिकारी निवडून येतात। याचाच अर्थ राहत्याच्या जनतेने माननीय नामदार साहेबांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवला। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जो निधी या मागच्या 1 वर्षामध्ये दिला, जो शेतकऱ्यांना आपण कालव्याचा लाभ दिला, अनुदानाचा लाभ दिला, याचा फार मोठा परिणाम आणि विशेषतः या दोन्ही विजयामध्ये आमच्या लाडक्या बहिणी विसरून चालणार नाहीत। लाडक्या बहिणीचा आशीर्वाद सदैव या भावाच्या पाठीमागे आहे आणि आम्ही त्या पूर्ण ताकदीने लढू। नाही, आता संगमनेरमध्ये महायुती पराभूत झाली आहे यात काही दुमत नाही। आमचे शेवटी लक्षात घ्या, संघटन प्रत्येक निवडणूक वेगळी असते, विधानसभा ही वेगळी होती, नगरपंचायत वेगळी आहे, आता येणाऱ्या जिल्हा परिषदा वेगळ्या राहणार आहेत, ग्रामीण भागात शहरी भागाचे प्रश्न वेगळे वेगळे असतात। मला असं वाटतं की त्या पराभवाला दुसऱ्या कुठल्याही अँगलने न पाहता पराभव सगळ्यांचा होऊ शकतो, त्यांचाही झाला होता, जनतेने परत त्यांना संधी दिली, कदाचित त्यांनी काही सुधारणा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये केल्या असाव्यात, पण सांगायचं तात्पर्य की आम्ही खचणार नाही आहोत। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की 70% जागा संगमनेर तालुक्यामध्ये हे महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाही। मतदारांना काय सांगायचं? मतदारांना एवढं सांगेल
की जे माझ्या सभा झाल्या, जे माझ्या भाषणं झाले, हा फरक महाराष्ट्राने पाहायला पाहिजे की गोड बोलूनच मतं मिळू शकत नाही. कडू बोलणाऱ्या माणसाला पण मतं मिळतात. त्याचं जिवंत उदाहरण डॉक्टर सुजय विखे आहे. कडू पण सत्य हे आमच्या माता भगिनींना पटलं की हा आमचा भाऊ, आमचा मुलगा, आमचा नातू हा आमच्यासाठी लढतोय, ही भावना व्यक्त झाली. आणि ह्या अशा प्रकारचं मताधिक्य जवळपास किती लीड आहे बाबा? 7-8 हजाराचं लीड. जे लोक म्हणत होते फार घासून झालंय आणि आता वातावरण टाईट झालंय, आम्ही कधी वातावरण टाईट होऊन जाते, आम्ही हवा टाईट करतो, आम्ही वातावरण टाईट होऊ देत नाही. हे या जनतेचं प्रेम आहे. आणि जो शब्द रोजगारासंदर्भात, गरिबांच्या घरासंदर्भात, हा कामाचं पावती मी म्हणेल की याच्या अगोदर पण शिर्डीमध्ये असं यश कधीही कुठल्याही पक्षाला जनतेने मिळू दिलं नाही. पण यावेळेस जनतेने ठरवलं होतं विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं. आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हा फायदा जर आपण पाहिला की मतविभागणी आम्ही होऊ दिली नाही. शिवसेनेला विश्वासात घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेतला आणि हा महायुतीच्या एकत्रित परिणाम राहता शिर्डीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आपला जो डायलॉग आहे, हा? टायगर अभी जिंदा है. नाही आता हे ब्रीद वाक्य आहे आमच्या सगळ्या संघटनेच्या आशीर्वादाने. शेवटी या संघटनेने निर्णय घेतला तर वाघ बंधून आणलाय त्यांनी. पण मी वारंवार सांगतो, मी किती वेळेस तरी या ठिकाणी सभा घेतो किंवा प्रत्येक जागेमध्ये मी जातो, माझा पराभव हा अपघात होता. तो अपघात आम्ही सुधारणा करू. पण त्या अपघातानंतर मी जे म्हटलो ते आजही म्हणतो, टायगर अभी जिंदा है. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी आपण लोणी ते शिर्डी पायी येणार होतात. आता आपली इच्छा आहे की आपण पायी येणार का? मला बाबांच्या दर्शनासाठी पायी यायला काही अडचण नाही. मी पदयात्रा आमचे सगळे नगरसेवक लोणीपासून शिर्डीला आता एकत्रितपणे, ज्याला जसं शक्य असेल, ज्याला त्याची तब्येत मानवत नाही, आता तात्याने पाय सुजलेत त्यांचे, तर त्यांना आता 2-3 दिवस पायाचा मसाज घेतल्याशिवाय काही थांबणार नाहीत. तर अशा सगळ्या अडचणीला मात करत आम्ही कसं तरी पोहोचू शिर्डीला. पण बाबांच्या दर्शनासाठी मी अगोदरही जाऊन आलो, इथं येण्यापूर्वी जाऊन आलो. काल साहेब होते, साहेब आता राहतेची मिरवणूक हाताळत आहेत. जरा शिर्डीमध्ये आलोय कारण की अभूतपूर्व असं यश आम्हाला मिळालं. आणि हीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं, नेवास्यामध्ये शिवसेना महायुतीचा नगराध्यक्ष आला, कोपरगावमध्ये अजून निवडणूक असून आहे, पण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कोपरगावमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामपूरमध्ये ठीक आहे, आमची पहिली सुरुवात होती, भारतीय जनता पार्टी लढते, कदाचित तिथं अजून आम्ही प्रयत्न करणं गरजेचं वाटतं. जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टी पुढे आहे, श्रीगोंद्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुढे आहे. तर हे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं यश आणि महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचं एकत्रित संग्रहित यश मला असं वाटतं आम्हाला या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मिळेल. जे पडलेले आहेत त्यांना काय सांगाल दादा, कशा प्रकारे सामना? नाही, आता जे पराभव झाले, मी पण पडलेलो होतो, पडल्याने काय होतंय, पडल्याने माझ्याकडे पहा. जे लोक पराभूत झालेले आहेत त्यांनी माझ्याकडे पहा की साईबाबांच्या आशीर्वादाने भविष्यात तुम्ही देखील गुलाल घ्याल. कारण की मी माझा गुलाल हुकला होता 2024ला, पण त्याच्यानंतर मी सगळं गुलालच घेऊन राहिलो. तर हिंमत हारायची नसते. माणसाच्या चारित्र्याने, माणसाच्या कौशल्याने आणि माणसाच्या विश्वासानेच माणूस परत पायावर उभा राहतो. आणि उभा राहण्याकरता एकच गोष्ट महत्वाची आहे की गोरगरीब जनतेचा आशीर्वाद हा तुमच्याकडून कोणीही काढू शकत नाही आणि तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हा आम्हाला मिळाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.